आपण या. संपूर्ण खेळाडूंना विनंती करेन की आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं विनंती असेल. विनंती करेन संपूर्ण खेळाडू जर आपण सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्याकडून पुरस्कृत महेश स्मृती चषक BKPL 2025 पर्व 5 आणि या बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025च्या अगदीच आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये तब्बल 9 संघ मालक आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि 9 संघ मालकांमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ अनेक संघ मालकांनी मात्र चांगला इंटरेस्ट दाखवला या स्पर्धेमध्ये आणि चांगला इंटरेस्ट दाखवत असताना या स्पर्धेमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र अनेक खेळाडू खेळत असताना आपण पाहायला मिळाले. तर मी सर्वप्रथम टीम शौर्य स्ट्रायकर्सचे संघ मालक अभिलाष शेट्टी यांना विनंती करतो की आपण या. आपणास या स्पर्धेमधील संघ मालकाची ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल. तर अभिलाष शेट्टी विनंती करेन की आपण यायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपणास या स्पर्धेची आठवण भेट म्हणून बावडी कट्टा प्रीमियर लीग संघ मालकची ट्रॉफी आणि तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केले जाते. तर विनंती करेन टीम शौर्य स्ट्रायकर्स अभिलाष शेट्टी संघ मालक विनंती असेल उपस्थित असाल तर आपण या. अन्यथा कुठला खेळाडू असेल अतिरिक्त तो देखील उपस्थित राहिला तरी हरकत नाही आहे. संपूर्ण खेळाडूंना विनंती करेन की आपण जवळ या. विनंती असेल बावडी कट्टा असेल त्याचप्रमाणे सृष्टी स्ट्रायकर असेल माहिती ज्येष्ठ असेल दर्श वामिका रॉयल असेल आई एकवीरा बॉईज असतील त्याचप्रमाणे मयूर स्मृती टीम असेल विराज वॉरियर्स असेल मयंक मार्वल्स असेल संपूर्ण संघाने विनंती करेन की आपण यायचं. प्रत्येक खेळाडूंना मात्र नक्कीच या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी संघ मालकांनी चांगला प्रयत्न केला आणि या BKPL स्पर्धेमध्ये मात्र त्यांचे वैयक्तिक संघ घेऊन अनेक खेळाडूंना मात्र एकत्रित ठेवलं आणि एकत्रित ठेवत असताना मात्र त्यांचा मान सन्मान आपण बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 5च्या या स्पर्धेमध्ये आपण मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. तर सर्वप्रथम टीम शौर्य स्ट्रायकर्स संघ मालक अभिलाष शेट्टी आपण या. पुष्पराज आपणच या. तर आपल्या नक्कीच मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोरच आपण ही ट्रॉफी देणार आहोत. तर अभिलाष शेट्टी अर्थात उपस्थित नाहीये परंतु त्यांचा एक खेळाडू महत्वाचा पुष्पराज या. संघ मालकाची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते. तर मी अमोल भोसले साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची संघ मालकाची. शौर्य स्ट्रायकर्स या संघाचे संघ मालक अभिलाष शेट्टी उपस्थित नाहीये परंतु त्यांचा एक खेळाडू या ठिकाणी मात्र नक्कीच ट्रॉफी स्वीकारत असताना पाहायला मिळते. नेक्स्ट टीम असेल माहिती ज्येष्ठ ज्यांचे संघ मालक आहेत प्रवीण सावंत आणि सोहेल खान. विनंती करेन की आपण या. आपणास देखील या स्पर्धेची बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 5 ची ही ट्रॉफी देण्यात येईल. तर प्रथमेश शिंदे विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायचे. एक संघ मालक दुसऱ्या संघ मालकाला सन्मानित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर दर्श अँड वामिका रॉयल्सचे संघ मालक दर्श ठोंबरे आपणास देखील विनंती करेन की आपण देखील या. आपणास देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून ट्रॉफी बावडी कट्टा प्रीमियर लीगची सीझन नंबर 5. तर अजितदादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायचे. आज अजितदादांचा चेहरा खूप फुललेला दिसतोय. स्मित हास्य चेहऱ्यावरती त्यांचा आपल्याला पाहायला मिळते. खास करून त्यांचाच संघ हा चॅम्पियन राहिला. त्यानंतर आई एकवीरा बॉईज या संघाचे संघ मालक अर्थात अजित नवले आपण देखील या. अजित नवले प्रामुख्याने युवा संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले अनेक. आणि मी स्वप्नील दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची अजित नवले यांना. बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 मध्ये अजित नवलेने देखील चांगला इंटरेस्ट दाखवला. त्यांना सन्मानित करत असताना स्वप्नील दादा आणि त्याचप्रमाणे महेश स्मृती या संघाला देखील विनंती करेन की आपण देखील या. आशिषदादा पाटील त्यांचा एखादा प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्यांनी ही ट्रॉफी स्वीकारायची. तर सौरभ आपण या.
प्रमोद दादांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. मेड्स मूर्ती संघाचे संघमालक आशिष जाधव उपस्थित नाही, परंतु त्यांची नक्कीच अनुपस्थिती असताना देखील त्यांची ट्रॉफी स्वीकारली जाते सौरभ यांच्याकडून. आणि त्यानंतर आपण विराज वॉरियर्स या संघाचे संघमालक आकाश घोरपडे यांना देखील विनंती करतो की आपण देखील या. तर मी प्रमोद दादांनी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आकाश घोरपडे याचा देखील सन्मान करायचा. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर आकाश घोरपडे प्रामुख्याने संघमालक होते विराज वॉरियर्सचे संघाचे. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 ही ट्रॉफी देण्यात येते. आणि त्यानंतर आपण सृष्टी स्ट्रायकर्स राजेश रावलो टीम ओनर आहेत. तर मी मयंक शारकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायचे. कालच्या दिवसापासून मयंक हा मात्र उपस्थित होता अगदीच आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी. त्याच्या शुभ हस्ते अगदीच ही ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते राजेश रावले सरांना. आणि त्यानंतर बावडी कट्टाचे संघ मालक प्रथमेशदादा शिंदे त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या स्पर्धेची आठवण भेट बावडी कट्टा प्रीमियर लीग. तर हार्दिक शारकर विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायचे. हार्दिक छोटा पॉकेट अगदीच विनोद दादांच्या नक्की चिरंजीव आहे. अगदीच त्यांच्या छोट्याला ते देखील घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. प्रथमेश शिंदे यांचा नक्कीच सन्मान केला जाते हार्दिक शारकर यांच्या शुभ हस्ते. आणि त्याचप्रमाणे आपण शेवटचा सन्मान या स्पर्धेचे प्रामुख्याने चॅम्पियन आणि विजेता संघ ज्या संघाचे संघ मालक आहेत अजयदादा शारकर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. तर मी सागरदादा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. अजयदादा शारकर बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 5 चा पहिला चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळाला मयंक मार्वल्स. आणि गतवर्षीचा उपविजेता संघ देखील आपण त्याला पाहिलं. अजयदादा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संघ आपल्याला खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाले. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिले तर सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी पंचांची प्रामुख्याने चोख भूमिका बजावली अर्थातच पंच विश्वजित सर आणि त्याचप्रमाणे पंच प्रशांत सर. आपणास देखील विनंती करेन की सर या आपण अगदीच तडपत्या उन्हामध्ये अगदी 8-8, 9-9 तास एका जागी उभं राहून अगदीच ही भूमिका कशा पद्धतीने यशस्वी पद्धतीने मात्र पार पाडायची अगदीच त्यांना चांगला ठाऊक आहे, चांगला अभ्यास. त्यामुळेच आपण त्यांना देखील सन्मानित करत आहोत. आणि पंचांविना मॅचेस या अधुऱ्या असतात त्यामुळे त्यांचा सन्मान करणं मात्र हे महत्त्वाचं असेल. तर मी अजितदादा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पंच विश्वजित सरांचा सन्मान करायचा आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. अगदीच रेशीम गाठीने विणलेली मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मान केला जातोय विश्वजित सर. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिले तर सलग 2 दिवस प्रशांत सर त्यांनी देखील चांगले सहकार्य केलं. तर मी प्रथमेश शिंदे विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण प्रशांत सरांचा देखील सन्मान करायचा आहे. प्रथमेश दादा आपण नक्कीच अगदीच सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे आपण नक्कीच अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये चॅम्पियन आणि त्याचप्रमाणे इंडिव्हिज्युअली परफॉर्मन्स ज्या खेळाडूंनी दाखवला त्यांचा देखील सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. तदनंतर या ठिकाणी 2 दिवस सतत आपलं समालोचन जे सातत्याने करतायत ते म्हणजे लोकेश यादव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मी प्रथमेश शिंदे यांना विनंती करतो या ठिकाणी लोकेश यादव जे समालोचक आहेत एक चांगलं समालोचन 2 दिवस त्यांनी इथं दिलं त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो. दरवर्षी आम्हाला असंच समालोचन करून आम्हाला सहकार्य करत जा.
तर सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित मयूर स्मृती चषक 2025 सीझन 5 बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 चे उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीजचे संपूर्ण खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत नक्कीच पोचलेली आहेत. तर सर्वप्रथम मी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या गोलंदाजाने मात्र अगदीच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अनेकांना मात्र नाचवलं, तोच या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरतोय. एनी गेसेस? आवाज येत नाही आहे. एनी गेसेस? तर या बेस्ट बॉलरच्या ट्रॉफीमध्ये 3 खेळाडू रेसमध्ये होते. त्यामध्ये भावेश देखील होता, त्यामध्ये गणेश देखील होता, त्यामध्ये चिरंजीव देखील होता. आणि या सामन्याचा आणि या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज जातोय टीम मयंक मार्वल्स या संघाचा चिरंजीव. तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 8 विकेट्स आणि 29 धावा मात्र खर्च केले आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. तर चिरंजीव आणि गीता वॉच यांच्याकडून सनग्लासेस आणि त्याचप्रमाणे बेस्ट बॉलरची ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येते आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी प्रथमेशदादा शिंदे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे अमोलदादा भोसले आपल्या शुभ हस्ते आपण ही उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी आणि गीता वॉच यांच्याकडून सनग्लासेस देण्यात आले होते या स्पर्धेनिमित्त. तर चिरंजीव माझ्या माहितीप्रमाणे मॅन ऑफ द मॅच देखील राहिले होते एका मॅचमध्ये. आणि त्याचप्रमाणे गोपी रेड्डी यांचे मोठे बंधू देखील आहेत. त्यामुळे अर्थातच अभिनंदन असेल चिरंजीवचं आणि अनेक शुभेच्छा देखील असतील. तर नेक्स्ट ट्रॉफी अर्थातच या स्पर्धेमध्ये अनेक बॅट्समनने मात्र बोलबाला केला होता. अनेकांनी मात्र नक्कीच चांगला परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दाखवला होता. परंतु परफॉर्मन्स दाखवत असताना मात्र अनेक खेळाडू मात्र चांगला बॅटिंग करत होते. खास करून श्रेयसदादा, गणेशदादा आणि बंटीदादा यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करीन, कारण की या स्पर्धेमध्ये खूप चांगली बॅटिंग परफॉर्मन्स दाखवली आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज जातोय तो म्हणजे अर्थातच बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 5 चा बेस्ट बॅट्समन. एनी गेसेस? नो डाऊट नन अदर दॅन टीम आहे बावडी कट्टा या संघाचा अजय. तब्बल 101 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या अजय यांच्या माध्यमातून. आणि अगदीच स्पर्धा बावडी कट्टा प्रीमियर लीगची आणि त्या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे अजय यांचं. तर मी विनंती करेन सन्माननीय मयंक शारकर, त्याचप्रमाणे हार्दिक शारकर, त्याचप्रमाणे अजित शारकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे गीता वॉच यांच्याकडून ब्रँडेड सनग्लासेस या स्पर्धेनिमित्त आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे अजित शारकर यांचा अगदीच मयंक मार्वल या नावाने मात्र खेळला जाणारा संघ आता मयंक शारकर, हार्दिक शारकर, त्याचप्रमाणे आदितदादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी बेस्ट बॅट्समनची या ठिकाणी देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल, अभिनंदन असेल अजयचं आणि अभिनंदन संपूर्ण टीमचं. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या या संपूर्ण खेळाडू मात्र आपलेच, त्यासाठी तुमच्या टाळ्या हा मात्र नक्कीच खेळाडूंचा प्रोत्साहन त्याचप्रमाणे उत्साह वाढवतील. अभिनंदन असेल. आणि त्याचप्रमाणे आपण या संपूर्ण सिद्धिविनायक मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही मयूर स्मृती चषक आणि बावडी कट्टा प्रीमियर लीग 2025 मध्ये खास करून प्रेक्षणीय मॅच देखील आयोजित केली गेली होती, ज्या ठिकाणी अंडर-22 आणि 30+ खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळाले. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने अगदीच वय वर्ष 30+ असताना देखील ज्याने या स्पर्धेमध्ये अखंड धावसंख्या मात्र लगावल्या अर्थातच 60 स्ट्रायकर्स या संघाचा श्रेयस पाटील. विनंती असेल की आपण या अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून 30+ चा हा अवॉर्ड या ठिकाणी मात्र दिला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तर मी स्वप्नील टक्के त्याचप्रमाणे प्रमोद दादा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायची. स्वप्नील दादा खास करून सकाळच्या सत्रापासून गायब झाले होते, जशी मॅच हारले त्याच्यानंतर
अगदीच रबाले गावचे मिथुन चक्रवर्ती स्वप्नील दादा आपल्याला पाहायला मिळतात. कायमस्वरूपी हसमुख असा चेहरा आणि कायमस्वरूपी मात्र अगदीच त्यांचं नाचगाणं हे होतच असतं. एन्जॉयमेंट ही मात्र 1-2 दिवस होतच असते. तर त्यांचे देखील आभार. आणि त्याचप्रमाणे आपण आमच्या आवाजाची चांगली काळजी घेणारे आमचे DJ मास्टर जयेश पाटील उपस्थित नाही, परंतु DJ मॅडी आपण या. आपण नक्कीच सन्मानाचे स्वीकार करायचा आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती राजेश दादाने विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचं अगदी थेट लाईव्हचं प्रेक्षेपण आपण घर बसल्या देखील पाहत होतात. अगदीच कोपरकेने स्पोर्ट्स नुकत्याच उदयास आलेलं हे चॅनल आणि या चॅनलचं मात्र नक्कीच कौतुक करावं लागेल. ज्या ठिकाणी अजय आणि संपूर्ण टेक्निकल टीम मात्र चांगलं सहकार्य करत होती. या संपूर्ण स्पर्धेला अगदी पडद्यावरती दाखवण्याचं काम प्रत्येक खेळाडूला त्यांच्या माध्यमातून राहिलं. तर मी अजय दादा विनंती करेन की आपण देखील या. आपण देखील प्रामुख्याने या मान सन्मानाचे मानकरी या. तर आमच्या मुख्य व्यासपीठावरतीच आपण हा सन्मान करत आहोत. तर जितेश हरेकर यांच्या शुभस्ते आपण हा सन्मान करत आहोत. अगदी कोपरखेडणे स्पोर्ट्स नक्कीच या चॅनलला तुमचं एक लाईक, एक शेअर आणि एक सबस्क्राईबचं बटन दाबून तुम्ही त्यांना जर प्रोत्साहित केलात तर हा चॅनल अगदीच खूप उच्च स्तरावरती जाऊन पोहोचेल. अभिनंदन असेल, खूप खूप आभार असतील. आणि त्याचप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये प्रेक्षणीय सामना देखील पाहिला होता. अंडर-22 अर्थातच एका बाजूला 30+ खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला अंडर-22चे खेळाडू, त्यांच्यासाठी देखील ही ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. तर त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. तर आपण देखील यायचं आहे. ज्या ठिकाणी अंडर-22चा संघ नक्कीच त्या सामन्यामध्ये जिंकला होता, विजेता झाला होता, त्यामुळेच अंडर-22च्या संघाला आपण सन्मानित करणार आहोत. तर संपूर्ण मान्यवरांना विनंती करी की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी द्यायचे. अमोल दादा, प्रथमेश दादा, त्याचप्रमाणे मयंक दादा, त्याचप्रमाणे अजित दादा, हार्दिक दादा, संपूर्ण मान्यवर विनंती असेल की आपण ही ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे. तर प्रमोद दादा आपण देखील या. आपण इथे सिटिंग केलं तर अतिशय उत्तम राहील, म्हणजे आपल्या लाईव्हमध्ये देखील ते चित्र अप्रतिम दिसेल. छोट्यांना थोडंसं मध्ये बसवा म्हणजे ते देखील दिसतील. मयंक आणि हार्दिक. हार्दिक अगदीच आपण पाहायला मिळते ती म्हणजे अर्थातच संपूर्ण टीम. अभिनंदन असते अंडर-22 या टीमचं. तर या स्पर्धेमध्ये सेकंड रनरअप संघ ठरतोय. अर्थातच ज्या संघाने कालच्या दिवसापासून चांगला प्रयत्न केला परंतु कुठे ना कुठेतरी मात्र सेमीफायनलमध्ये थोडेसे मागे पडले. हार्ड लक अर्थात नो डाऊट. या स्पर्धेमध्ये तुमचं चांगलं सहकार्य, तुम्ही चांगलं खेळ या ठिकाणी दाखवलं. तर राजेश राहुल आणि संपूर्ण टीम आपण या. सेकंड रनरअप राहिलेत टीम सृष्टी स्ट्रायकर्स आपल्याला पाहायला मिळते सेकंड रनरअप. तर मी विनंती करेन संपूर्ण मान्यवर आपल्या शुभ हस्ते पण ही ट्रॉफी द्यायची सेकंड रनरअपची आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सृष्टी स्ट्रायकर्स टीम ओनर अर्थात राजेश राहुल यांच्या नेतृत्वाखाली या संघ आपल्याला पाहायला मिळाला खेळत असताना. या स्पर्धेमध्ये सिद्धिविनायक मित्र मंडळ आयोजित मेडस्मूर्ती चषक 2025 बावडी कट्टा प्रीमियर लीग BKPL सीझन नंबर 5चा सेकंड रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच सृष्टी स्ट्रायकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळते. एकदा टाळ्या होऊन जाते या संघासाठी देखील. अभिनंदन असेल टीम. पुढच्या वर्षी अगदीच राजेश राहुल टीम संपूर्ण 100% देईलच, नो डाऊट, हरकत नाही आहे. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेमधील फर्स्ट रनरअप संघ अर्थातच बावडी कट्टा हा संघ मालक आहेत प्रथमेश शिंदे. तर विनंती करेन संपूर्ण टीमला की आपण या. फायनलमध्ये कुठे ना कुठेतरी मात्र मयंक मार्वल्स या संघाविरुद्ध थांबावं लागलं, हरकत नाही आहे. संपूर्ण 2 दिवस तुमचं कार्य हे मात्र अप्रतिम राहिलं, तुमचा खेळ मात्र चांगला राहिला, त्यामुळेच मात्र आता कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच रनरअपची ट्रॉफी घेऊन जावी लागते. अभिनंदन असेल संपूर्ण टीमला. टीम कॅप्टन, बावडी कट्टा, टीम ओनर, संपूर्ण खेळाडूंचा संपूर्ण खेळ आपल्याला पाहायला मिळते. तर अक्षय दादा ट्रॉफी खाली ठेवली तर अतिशय उत्तम राहील, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये देखील दिसेल ते.
तर माझ्या माहितीप्रमाणे हार्दिक कुठेतरी मात्र अडकला होता, पण हरकत नाही. आणि त्याचप्रमाणे आपण वळणार आहोत या स्पर्धेतील संपूर्ण 2 दिवस ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर वेल परफॉर्मन्स दाखवला. आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये 3 बॅट्समन होते, म्हणजे 3 बॅट्समनपैकी ते ऑलराऊंडर देखील आहेत. अर्थातच आपण पाहिलं तर जवळजवळ प्रदीप, अजय, श्रेयस आणि त्याचप्रमाणे गणेश नलावडे हा बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळाला मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये. तर या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर नो डाऊट, कोणा डाऊट आहे, अर्थातच टीम आहे सृष्टी स्ट्रायकर्स, नाव आहे गणेश नलावडे. तब्बल 125 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये, 3 विकेट आणि 3 विकेट घेत असताना मात्र अप्रतिम खेळ त्याने साकारला संपूर्ण 2 दिवस. आणि या स्पर्धेमधील BKPL 2025 सीझन नंबर 5चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अर्थातच गणेश नलावडे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, तुमच्या टाळ्या मात्र नक्कीच थांबता कामा नये, कारण की या टाळ्या मात्र नक्कीच या खेळाडूंना चांगलं प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे तुमचं टाळी ही मात्र नक्कीच त्यांना एक शाबासकीची थाप देऊन जाते. अभिनंदन असेल गणेश दादा, खूप चांगला परफॉर्मन्स संपूर्ण टीमचा देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि तुमचा देखील आम्ही पाहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ, चॅम्पियन इज अ चॅम्पियन, मयंक मार्वल इज अ चॅम्पियन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अजित शारकर आणि संपूर्ण टीम, अर्थातच मयंक मार्वल ठरतोय या स्पर्धेचा BKPL 2025 सीझन नंबर 5चा चॅम्पियन संघ. अर्थातच मयंक मार्वल हा ठरतोय. तर मी संपूर्ण स्पर्धा करण्यासाठी खास करून विनोददादा शारकर यांनी मात्र कायमस्वरूपी आम्हाला नक्कीच संधी दिली. खास करून आम्ही त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. प्रसाददादा असतील, राजेशदादा असतील, राहुलदादा असतील, या संपूर्ण मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो. आणि या स्पर्धेमध्ये मी पुन्हा येईन असंच मात्र नक्की जाहीर करतो आणि थांबतोय. अगदीच या स्पर्धेतून रजा घेते. जय हिंद, जय क्रिकेट आणि खूप खूप साऱ्या आभार असतील आणि खूप खूप साऱ्या शुभेच्छा येणाऱ्या पुढच्या पर्वासाठी देखील. धन्यवाद.